नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये राजकीय संकल्पनांची ओळख हा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे। या पेपरमध्ये जे राज्य निर्मितीचे वेगवेगळे सिद्धांत आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातला राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत या सिद्धांतावर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत या सिद्धांताचा विचार करत असताना राज्याची निर्मिती कशी झाली या संदर्भातला विचार या सिद्धांतामध्ये सामाजिक करार सिद्धांतामध्ये एक वेगळा संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत पाहत असताना करारवादी विचारवंत म्हणून आपल्याला थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसो यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो। या तीन विचारवंतांनी या सिद्धांताचं प्रामुख्याने समर्थन केलेलं आपल्याला दिसतं। असं जरी असलं तरी प्राचीन काळात आपल्याला सुफी विचारवंतांनी या सिद्धांताची प्राथमिक स्वरूपात मांडणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते। थोडक्यात काय तर हा सिद्धांत प्राचीन संदर्भात जरी याचे काही पुरावे आपल्याला सापडत असले तरी आधुनिक काळातच हॉब्स, लॉक आणि रुसो या विचारवंतांनी या सिद्धांताची जडणघडण केलेली आपल्याला पाहावयास मिळते। थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसो हे जवळपास समकालीन विचारवंत असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून त्या विचारवंतांचा विचार करत असताना थॉमस हॉब्स हा विचारवंत यांचा कार्यकाळ आपण ज्यावेळेला पाहतो तर 16व्या शतकामध्ये 1588 ते 1679 हा त्यांचा कार्यकाळ आपल्याला दिसतो। जॉन लॉकचा आपण ज्यावेळेला कार्यकाळ पाहतो त्यावेळेला 1632 ते 1704 हा कार्यकाळ आपल्याला जॉन लॉकचा दिसतो आणि रुसोचा कार्यकाळ हा 1712 ते 1778 हा कार्यकाळ असलेला आपल्याला दिसतो। प्रामुख्याने हा कार्यकाळ सांगण्याचा हेतू काय तर थोड्याफार फरकाने यांचा कार्यकाळ हा आपल्याला जवळपास एकच असलेला या ठिकाणी दिसतो आणि या हॉब्स, लॉक आणि रुसो या विचारवंतांनी सामाजिक करार सिद्धांताचं समर्थन करत असताना जी ग्रंथरचना केलेली आहे या तीनही विचारवंतांची ग्रंथरचना ही खूप मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसते। परंतु सामाजिक करार सिद्धांताचा संदर्भ ज्या ठिकाणी येतो त्यावेळेला थॉमस हॉब्स यांनी आपल्या लेविएथन नावाच्या ग्रंथामध्ये हॉब्स यांनी लेविएथन नावाच्या ग्रंथामध्ये 1651ला सामाजिक करार सिद्धांताच्या संदर्भातलं भाष्य आपल्या या लेविएथन नावाच्या ग्रंथात केलेलं दिसतं। त्यानंतर जॉन लॉक यांनी आपल्या टू ट्रॅटिस ऑफ सिव्हिल गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये 1690 साली या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या या सामाजिक कराराची मांडणी या ग्रंथात केलेली आपल्याला पाहावयास मिळते। एकंदर रुसोचा संदर्भ आपण ज्यावेळेला घेतो त्यावेळेला रुसो यांनी आपल्या सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथामध्ये 1762 साली सामाजिक करार सिद्धांताचा संदर्भ या सोशल कॉन्ट्रॅक्टमध्ये यांनी स्पष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। एकंदर यांचे जे काही संदर्भ या ठिकाणी दिसतात तर सामाजिक करार सिद्धांत या हॉब्स, लॉक, रुसो या तीनही विचारवंतांनी मांडला। यांनी जो काही सामाजिक करार सिद्धांत मांडला यांची सिद्धांत मांडत असतानाची विचारांची चौकट एकच होती, परंतु त्या एकसारख्या असलेल्या चौकटीमध्ये मात्र या तीनही विचारवंतांचे जे विचार होते ते विचार मात्र आपल्याला भिन्न भिन्न असलेले या ठिकाणी दिसतात आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की सामाजिक करार सिद्धांत मांडत असताना म्हणजे राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत आपण पाहत आहोत। या राज्य निर्मितीच्या सामाजिक करार सिद्धांताचं विश्लेषण आणि वर्णन करत असताना ज्या पद्धतीने थॉमस हॉब्स यांनी मनुष्य स्वभाव, निसर्ग अवस्था आणि नंतर सामाजिक करार आणि त्यातून ज्या पद्धतीने या सामाजिक करार सिद्धांताचं स्पष्टीकरण केलेलं आहे तोच संदर्भ आणि तोच धागा धरून जॉन लॉक आणि रुसो यांनी सुद्धा सामाजिक करार सिद्धांताची मांडणी केलेली आपल्याला दिसते। आत्ता सांगितल्याप्रमाणे जरी चौकट एक असली तरी चौकटीतले विचार मात्र त्यांचे भिन्न भिन्न असलेले दिसतात। मनुष्य स्वभावासंदर्भात केलेलं विश्लेषण तिघांचंही भिन्न दिसतं। त्याचबरोबर निसर्गावस्थेचं केलेलं वर्णन सुद्धा त्या वर्णनामध्ये सुद्धा थोडंफार साम्य किंवा भेद आपल्याला या ठिकाणी असलेला दिसतो। थोडक्यात काय तर त्या तीनही विचारवंतांच्या विचारात साम्य जरी असलं तरी पण बऱ्याच प्रमाणात भेद असलेले आपल्याला दिसतात। हीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। मग राज्य निर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत
हॉब्स, लॉक आणि रुसो या विचारवंतांनी या सिद्धांतात नेमकं काय सांगितलं ही गोष्ट आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सोप्या भाषेमध्ये समजावून पाहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी 2 टप्पे आपल्याला प्रामुख्याने दिसतात. एक मनुष्य स्वभावाचं केलेलं वर्णन आणि त्यानंतर निसर्ग अवस्थेचं केलेलं वर्णन, आणि यातून राज्य निर्मितीसाठी कराराची परिस्थिती कशामुळे निर्माण झाली त्याची कारणं देऊन सामाजिक करारातून राज्य कसं निर्माण झालं हा संदर्भ स्पष्ट करण्याचा एकंदर विचार त्यांचा आपल्या एकूण सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच थॉमस हॉब्स यांचा विचार आपण पाहतो की थॉमस हॉब्स यांनी मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना काय सांगितलेलं आहे की निसर्ग अवस्थेमध्ये म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव होता तो अत्यंत स्वार्थी, हेकेखोर अशा पद्धतीचा स्वभाव असलेलं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. की म्हणजे थॉमस हॉब्स यांनी मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना नकारात्मक वर्णन केलेलं आपल्याला दिसतं की त्या दृष्टिकोनातून मनुष्य स्वभाव हा अतिशय रानटी स्वरूपाचा होता, स्वार्थी होता, हेकेखोर होता अशा पद्धतीचं वर्णन करून एकंदर मनुष्य स्वभावाच्या नकारात्मक पैलूचं स्पष्टीकरण मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना थॉमस हॉब्स यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर जॉन लॉक यांनी सुद्धा आपल्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये मनुष्य स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. ते असं सांगतात की या निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्य हा विवेकशील होता. म्हणजे थोडक्यामध्ये हॉब्स आणि लॉक यांच्या मनुष्य स्वभावाचा विचार करत असताना या विचारांमध्ये साम्य जरी असलं तरी जे भेद आपल्याला दिसतात तो भेद आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतो. म्हणजे हॉब्स मनुष्य स्वभावाचं वर्णन नकारात्मक करत असताना आपल्याला दिसतो, तर जॉन लॉक मनुष्य स्वभावाचं वर्णन सकारात्मक पद्धतीनं करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. थोडक्यात काय तर जॉन लॉक असं सांगतात की मनुष्याचा स्वभाव हा निसर्ग अवस्थेमध्ये विवेकशील होता, इतरांवर प्रेम करण्याची त्याची वृत्ती होती, शांतताप्रिय असा त्याचा स्वभाव होता. अशा पद्धतीचं वर्णन आणि मनुष्य स्वभावाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो तो रुसोसारखा विचारवंत सुद्धा मनुष्य स्वभावाचं वर्णन करत असताना सांगतो की मनुष्याचा स्वभाव हा राज्य निर्माण होण्याच्या अगोदर जी निसर्ग अवस्था होती त्या निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्याचा स्वभाव हा साधा, सरळ, स्वच्छंदी आणि आनंदी असा स्वभाव होता. अशा पद्धतीचं वर्णन रुसो यांनी केलेलं आपल्याला दिसतं. रुसोचं एक महत्त्वपूर्ण असं वाक्य आहे की मनुष्य जन्मतःच स्वातंत्र्य आहे, परंतु जन्माला आल्यानंतर तो समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या संपर्कात येऊन कशा पद्धतीने तो त्याच्यामध्ये जखडला जातो ही गोष्ट सुद्धा त्यांनी आपल्या एकूण विचारांच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून एकंदर मनुष्य स्वभावाचे या तीनही विचारवंतांचे विचार पाहिल्यानंतर आपल्याला निसर्ग अवस्था या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. मनुष्य स्वभावानंतर जी निसर्ग अवस्था हॉब्स यांनी सांगितली त्या हॉब्स प्रणित निसर्गावस्थेचं वर्णन करत असताना राज्य निर्माण होण्यापूर्वी जी निसर्गावस्था होती त्या निसर्गावस्थेचं वर्णन थॉमस हॉब्स कसं करतात ते म्हणतात की त्या निसर्गावस्थेमध्ये मनुष्य हा रानटी स्वभावाचा होता. म्हणजे मनुष्याचा स्वभाव स्वार्थी होता, हेकेखोर होता, रानटी होता. तो इतरांचं म्हणजे बळी तो कानपिळी अशा पद्धतीची न्याय व्यवस्था ही निसर्ग अवस्थेमध्ये होती. अशा पद्धतीने निसर्ग अवस्थेचं वर्णन तो या ठिकाणी करतो. म्हणजे मत्स्य न्याय, मोठा मासा लहान मासाला खाऊन कशा पद्धतीने आपला उदरनिर्वाह करतो किंवा बळी तो कानपिळी जो श्रेष्ठ आहे, जो ताकदवान आहे, तो दुर्बलांचं शोषण करून स्वतःचं उदरभरण कशा पद्धतीने करत होता अशा पद्धतीची ही निसर्गावस्था होती. असे संदर्भ देत थॉमस हॉब्स यांनी निसर्गावस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तर जॉन लॉक यांनी या संदर्भाचं स्पष्टीकरण देत असताना म्हणजे निसर्गावस्थेचं वर्णन थॉमस हॉब्सनी कसं केलं त्याला अनुसरून जॉन लॉक ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तो असं आपल्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे नमूद करतो की निसर्गावस्था ही राज्यपूर्व अवस्था होती असं तो सांगतो. म्हणजे राज्याच्या पूर्वीची, राज्य निर्माण होण्याच्या पूर्वीची अवस्था म्हणजे निसर्ग अवस्था. अशा पद्धतीनं विचार करत असताना तो असं म्हणतो जगा आणि जगू द्या या मुद्द्यावर या निसर्गावस्थेमध्ये भर होता. मनुष्य हा अतिशय विवेकशील आणि इतरांवर प्रेम करणारा, शांततेचं समर्थन करणारा असल्यामुळे जगा आणि जगू द्या अशा पद्धतीची ही निसर्गावस्था असल्याचं मत त्यांनी आपल्या एकूण या निसर्ग अवस्थेच्या विचारांच्या संदर्भात स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. तर रुसो यांचा विचार आपण ज्या वेळेला पाहतो तर निसर्ग अवस्थेच्या संदर्भात रुसो काय म्हणतो की राज्य निर्माण होण्याच्या पूर्वी जी निसर्ग अवस्था होती ती स्वर्गतुल्य होती. म्हणजे स्वर्गातलं जीवन
कसं अत्यंत आनंददायी असतं, तशा पद्धतीने निसर्गातलं, या निसर्ग अवस्थेतलं जीवनसुद्धा अत्यंत स्वर्गतुल्य असं जीवन होतं. अशा पद्धतीचं वर्णन रुसो या विचारवंतानं केलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात काय तर एकंदर मनुष्य स्वभावाच्या संदर्भात हॉब्स, लॉक, रुसो यांनी सामाजिक करार सिद्धांतामध्ये मनुष्य स्वभाव आधी स्पष्ट केला. निसर्ग अवस्था स्पष्ट करत असताना, या निसर्ग अवस्थेचे संदर्भ देत असताना आणि मनुष्य स्वभावाचे संदर्भ देत असताना यांचे विचारांमध्ये जरी साम्य वाटत असलं तरी पण भेद असलेले आपल्याला दिसतात. थोड्याफार फरकाने हे भेद जर आपण लक्षात घेतले तर विचारांची चौकट त्यांची सारखीच असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्य स्वभाव कसा होता हे सांगून निसर्ग अवस्था कशी होती याचं वर्णन या तीनही विचारवंतांनी केलेलं आपल्याला दिसतं. मग अशी कुठली परिस्थिती निर्माण झाली की या निसर्ग अवस्थेतील व्यक्तींना सामाजिक करार करावा लागला आणि कराराच्या माध्यमातून राज्य संस्थेची निर्मिती करावी लागली, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग थॉमस हॉब्स काय सांगतो की राज्याची निर्मितीची का करावी लागली, तर या निसर्ग अवस्थेतील जे जीवन होतं, रानटी स्वरूपाचं जे काही जीवन होतं, या जीवनाला, या निसर्ग अवस्थेतील मानव कंटाळला आणि या निसर्ग अवस्थेतील परिस्थितीला जो काही मत्स्यन्याय होता, थॉमस हॉब्स काय सांगत होता की या निसर्ग अवस्थेमध्ये एक प्रकारचा मत्स्यन्याय होता. एक बळी तो कानपिळी जो श्रेष्ठ आहे तो इतरांवर आपलं वर्चस्व गाजवून त्या ठिकाणी स्वतःचं उदरभरण त्या ठिकाणी करत होता. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. बळी तो कानपिळी अशी अवस्था होती आणि या अवस्थेला त्या तत्कालीन निसर्ग अवस्थेतील समाज, म्हणजे विखुरलेला समाज असं म्हणता येईल आपल्याला, तो कंटाळला आणि त्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन आपापसामध्ये करार करून या ठिकाणी राज्य संस्थेची निर्मिती केली असावी, असा विचार थॉमस हॉब्स यांच्या विचारांचा भाग असलेला आपल्याला दिसतो. जॉन लॉक आणि रुसो यांचा संदर्भ आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला जॉन लॉकचा संदर्भ पाहत असताना या राज्यपूर्व अवस्थेमध्ये जे काही निसर्ग नियम होते ते कुठल्याही पद्धतीचे निश्चित स्वरूपाचे निसर्ग नियम नव्हते आणि या नियमांची व्यवस्थित अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुद्धा निसर्गावस्थेमध्ये नव्हती. म्हणून सामाजिक करार करावा लागला असं जॉन लॉक सांगतात. रुसोसारखा विचारवंत काय सांगतो, कशामुळे करार करावा लागला. रुसो तर असं सांगत होता की व्यक्तीचं जीवन निसर्गावस्थेमध्ये स्वर्गतुल्य होतं, स्वर्गतुल्य निसर्गावस्था होती. मग अशा स्वर्गतुल्य अवस्थेला असताना मग कुठलं कारण असं घडलं की व्यक्तीला सामाजिक करार करावा लागला आणि त्यातून राज्यसंस्थेची आवश्यकता त्यांना वाटली. तर याचं उत्तर देत असताना तो असं सांगतो, जरी स्वर्गतुल्य अवस्था असली तरी या स्वर्गतुल्य अवस्थेमध्ये हळूहळू संपत्ती, या संपत्तीची निर्मिती झाली आणि माझं तुझं अशा पद्धतीची जी भावना विकसित झाली. या अशा पद्धतीच्या विकसित होणाऱ्या स्वार्थी भावनेपोटी आणि मालमत्तेच्या निर्मितीमुळे वाढत्या लोकसंख्येचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की काळाच्या ओघात ही स्वर्गतुल्य अवस्था समाप्त होत गेली आणि त्या ठिकाणी जो काही अराजकतेचा संदर्भ पुढे आला त्यातून लोकांना कुठेतरी एक वेगळी संस्था असावी की त्या संस्थेचं नियंत्रण आपल्यावर असावं आणि एक चांगलं जीवन आपल्याला व्यतीत करता यावं, यासाठी राज्यसंस्था निर्माण झाली असा विचार रुसोच्या विचारांतून पुढे येत असलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात काय तर मनुष्य स्वभावाचं म्हणजे राज्य निर्माण होण्याच्या अगोदर निसर्ग अवस्थेमध्ये मनुष्याचा स्वभाव कसा होता याचं विश्लेषण या तीनही विचारवंतांनी आपल्या एकूण विचारांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्या विचारांमध्ये थोडाफार भेद असला तरी तो भेद लक्षात घेत आपल्याला मनुष्य स्वभाव या तीनही विचारवंतांनी कसा सांगितला तो या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर जी निसर्ग अवस्था सांगितली, निसर्ग अवस्थेमध्ये सुद्धा साम्य वाटत असलं तरी भेद आपल्याला दिसतो, तो भेदही आपल्याला लक्षात घेत त्यांचे विचार समजावून घ्यायचे. म्हणजे मनुष्याचा स्वभाव कसा होता, मनुष्याचा निसर्ग अवस्था कशी होती, हे राज्य निर्मितीच्या अगोदरचे सगळे संदर्भ आहेत. आणि मग या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी राज्य निर्मितीसाठी कुठली कारणं कारणीभूत ठरली याचाही संदर्भ त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केला. आणि या माध्यमातून जो सामाजिक करार घडून आला तो सामाजिक करार आणि त्या कराराच्या माध्यमातून त्या कराराचा परिणाम म्हणून राज्यसंस्थेची निर्मिती झाली असं या ठिकाणी हॉब्स, लॉक आणि रुसो यांनी राज्य निर्मितीच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण केलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच काय तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जो सामाजिक करार झाला
त्या सामाजिक कराराचं स्वरूप कसं होतं, तो करार कसा झाला, तर याचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला असं दिसतं की हा करार कसा झाला याचं स्पष्टीकरण या विचारवंतांनी दिलेलं आहे. ते म्हणतात की हा करार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने अन्य व्यक्तीसोबत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने इतर व्यक्तींसोबत, म्हणजे समाजातल्या सर्व व्यक्तींसोबत केलेला हा करार, ही गोष्ट या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि तो करार कसा झाला असावा, त्या कराराचं स्वरूप पाहत असताना आपल्याला असं दिसतं की तो करार झाला कसा झाला त्याचं स्पष्टीकरण देत असताना हे विचारवंत सांगतात की मी माझ्यावरील सत्ता गाजवण्याचा अधिकार, लक्षपूर्वक ऐका, मी माझ्यावरील सत्ता गाजवण्याचा अधिकार एका निश्चित व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला एका विशिष्ट अटीवर द्यायला तयार आहे. जर तू म्हणजे समाजातील दुसरी व्यक्ती, जर तुझ्यावर सत्ता गाजवण्याचा स्वतःचा अधिकार त्याच व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला द्यायला तयार असतील तर, या संदर्भाचा विचार केल्यानंतर हा सामाजिक करार कसा झाला असावा, त्याचं स्वरूप कसं असावं, ही गोष्ट आपल्याला या माध्यमातून लक्षात येते. थोडक्यात काय, तर एका व्यक्तीनं अन्य व्यक्तींसोबत, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि एका व्यक्तीनं समाजासोबत अशा पद्धतीनं हा करार घडून आला. या कराराच्या माध्यमातून मी माझ्यावरचे अधिकार, माझ्यावर सत्ता गाजवण्याचा अधिकार एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला गाजवण्याचा अधिकार द्यायला तयार आहे, त्याच वेळेला द्यायला तयार आहे ज्या वेळेला समाजातल्या सगळ्या व्यक्ती त्यांचा अधिकार त्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला गाजवण्याचा अधिकार द्यायला तयार असतील, त्याच वेळेला त्याच अटीवर या ठिकाणी हा करार झाला. आणि या कराराचं स्वरूप असं झालं असावं. आणि या माध्यमातून जी राज्यसंस्था उदयाला आली, त्या राज्यसंस्थेचा विचार अशा पद्धतीने हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी आपल्या राज्यनिर्मितीच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये व्यक्त केलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात काय, तर राज्यनिर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत, राज्याची निर्मिती ही कृत्रिम पद्धतीने मानवाने निर्माण केलेलं राज्य, एका ठराविक वेळेला केलेलं राज्याची निर्मिती झाली, अशा पद्धतीचा विचार या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न सामाजिक करार सिद्धांतामध्ये झालेला आपल्याला दिसतो. थोडक्यात काय, तर या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झालेली आपल्याला दिसते की हा सिद्धांत काल्पनिक आहे. अशा पद्धतीचा कुठेही पुरावा इतिहासामध्ये आपल्याला दिसून येत नाही की विशिष्ट काळात या निसर्ग अवस्थेतील लोकांनी एकत्रित येऊन करार केला, अशा पद्धतीचा कुठेही पुरावा, उल्लेख आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीची टीका या राज्यनिर्मितीच्या सामाजिक करार सिद्धांतावर झालेली आपल्याला दिसते. जरी टीका झाली असली तरी राज्यनिर्मितीचा एक संदर्भ, राज्यनिर्मितीचा एक नवीन विचार किंवा राज्यनिर्मितीचा एक सिद्धांत म्हणून या राज्यशास्त्रामध्ये हा राज्यनिर्मितीचा सामाजिक करार सिद्धांत, याचं महत्त्व आणि याची उपयुक्तता मात्र कमी झालेली आपल्याला दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकसह पुन्हा भेटणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल, टॉपिक जर तुम्हाला कळाला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तशा कॉमेंट टाका. काही जर गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील तर त्या संदर्भातले प्रश्नसुद्धा कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही गोष्टी कळाल्या नसतील तर पुन्हा तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावर पुन्हा या ठिकाणी चर्चा करू. नवीन टॉपिकवर पुन्हा आपण या ठिकाणी त्या संदर्भात चर्चा करून तुमच्या मनातल्या शंका आणि दूर करू. अशा पद्धतीनं व्हिडिओला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.